श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातले दुसरे पर्व म्हणजे पर्वसंग्रह पर्व वाचायला काल सुरुवात केली. आज आपण ते पुढे वाचूया. सौती म्हणाले, मुमुक्षु पुरुष ज्याप्रमाणे वैराग्याचा आश्रय करतात त्याचप्रमाणे उचित पदांनी आणि रमणीय अर्थाने युक्त असलेल्या तसेच अनेक आचारांचे वर्णन करणाऱ्या या आख्यानाचा आश्रय बुद्धिमंत लोक करीत असतात. ज्ञेय वस्तूंमध्ये ज्याप्रमाणे आत्मा श्रेष्ठ असतो आणि स्पृहणीय गोष्टींमध्ये ज्याप्रमाणे जीवित श्रेष्ठ असते त्याप्रमाणे सर्व शास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ आशय प्रकट करणारा हा भारत नामक इतिहास अग्रगण्य आहे. आहार सेवना वाचून ज्याप्रमाणे शरीर धारण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे या भारत नावाच्या आख्यानाचा आश्रय केल्याशिवाय जगात कोणत्याही कथेचे अस्तित्व संभवनीय नाही. अभ्युदय प्राप्त करून घेऊ इच्छिणारे सेवक ज्याप्रमाणे थोर कुळात जन्मलेल्या प्रतिष्ठित पुरुषाचा आश्रय करून राहतात त्याचप्रमाणे कवी या भारत नामक इतिहासाचा आश्रय करून राहतात. लोकव्यवहार आणि वेदविद्या यांचा आश्रय असलेली वाणी ज्याप्रमाणे स्वर आणि व्यंजने यांच्यामध्येच पूर्णपणे सामावलेली आहे त्याप्रमाणे या भारत नामक सर्वश्रेष्ठ इतिहासामध्ये सर्व उत्कृष्ट ज्ञान सामावलेले आहे. हा भारत नामक इतिहास प्रज्ञेच्या बळावर व्यास महर्षींना स्फुरला आहे. त्यांनी शब्दांची योजना आणि पर्वांची मांडणी या गोष्टी आकर्षक केलेल्या आहेत. सूक्ष्म अर्थ आणि न्यायघटित विवेचन यांनी तो युक्त आहे आणि सर्व वेदांचा अर्थ त्यात सामावलेला असल्यामुळे त्याची शोभा कमनीय झाली आहे. अशा या भारत नामक इतिहासातील पर्वांची परिगणना आता आपणास सांगतो ती तुम्ही ऐका. अनुक्रमणिका पर्व, पर्वसंग्रह पर्व, पौष्य पर्व, पौलोम पर्व, आस्तिक पर्व, अंशावतरण पर्व, संभव पर्व, जतुग्रहदाह पर्व, हिडिंबवध पर्व, बकवध पर्व, चैत्ररथ पर्व, द्रौपदी स्वयंवर पर्व, वैवाहिक पर्व, राज्यप्राप्ती पर्व, अर्जुन वनवास पर्व, सुभद्रा हरण पर्व, हरणाहरण पर्व, खांडवदाह पर्व व मयदर्शन पर्व अशी ही 18 उपपर्वे आदिपर्वामध्ये आहेत. यानंतर सभापर्व या पर्वातील 35 पर्वे पुढील प्रमाणे आहेत. सभाक्रिया पर्व, मंत्रपर्व, जरासंध वध पर्व, दिग्विजय पर्व, राजसूय पर्व, अर्घाभिहरण पर्व, शिशुपालवध पर्व, द्यूत पर्व, अनुद्यूत पर्व अशी ही 9 उपपर्वे सभापर्वामध्ये आहेत. यानंतर आरण्यक पर्व किंवा वनपर्व, वनपर्वामध्ये पुढील उपपर्वे आहेत. किमीरवध पर्व, अर्जुनाभिगम पर्व, कैरात पर्व, इंद्रलोकाभिगमन पर्व, नलोपाख्यान पर्व, तीर्थयात्रा पर्व, जटासुरवध पर्व, यक्षयुद्ध पर्व, निवातक
निवातक वच युद्ध पर्व, आजगर पर्व, मार्कंडेय समस्या पर्व, द्रौपदी सत्यभामा संवाद पर्व, घोषयात्रा पर्व, मृगस्वप्न पर्व, व्रीहिद्रोहिणी पर्व, द्रौपदी हरण पर्व, जयद्रथ विमोक्षण पर्व, रामोपाख्यान पर्व, पतिव्रता महात्म्य पर्व, कुंडला हरण पर्व, आरणेय पर्व अशी ही वनपर्वातील उपपर्वे आहेत. यानंतर विराट पर्व, पांडव प्रवेश पर्व, समय पालन पर्व, कीचकवध पर्व, गोहरण पर्व आणि वैवाहिक पर्व ही विराट पर्वातील उपपर्वे होत. यानंतर अतिशय अद्भुत असे उद्योग पर्व आहे. या उद्योग पर्वात सेनोद्योग पर्व, संजययान पर्व, प्रजागर पर्व, सनत सुजात पर्व, यानसंधी पर्व, भगवद्यान पर्व, सेनानिर्याण पर्व, उलूक दूताभिगमन पर्व, रथातिरथ संख्यान पर्व आणि अंबोपाख्यान पर्व ही उपपर्वे होत. यानंतर अद्भुत म्हणजे भीष्म पर्व. या भीष्म पर्वात जंबूखंडा निर्माण पर्व, भूमिपर्व, भगवद्गीता पर्व, भीष्मवध पर्व अशी उपपर्वे आहेत. यानंतर द्रोण पर्व. द्रोण पर्वात द्रोणाभिषेक पर्व, संशप्तकवध पर्व, अभिमन्युवध पर्व, प्रतिज्ञा पर्व, जयद्रथ वध पर्व, घटोत्कच वध पर्व, द्रोणवध पर्व आणि नारायणास्त्र मोक्ष पर्व अशी उपपर्वे आहेत. यानंतर कर्ण पर्व. कर्ण पर्वात उपपर्वे नाहीत. यानंतर शल्य पर्व. यात हृदय प्रवेश पर्व, गदायुद्ध पर्व, सारस्वत पर्व, तीर्थवंशानुकीर्तन पर्व अशी उपपर्वे आहेत. यानंतर अत्यंत भयानक असे सौप्तिक पर्व आहे. या पर्वात धृष्टद्युम्न वध पर्व आणि ऐशिक पर्व ही उपपर्वे होत. यानंतर स्त्री पर्व. या पर्वात जलप्रदानिक पर्व, स्त्रीविलाप पर्व, श्राद्ध पर्व ही उपपर्वे आहेत. याच पर्वात चार्वाक निग्रह पर्व आणि युधिष्ठिराभिषेक पर्व अशी आणखी उपपर्वे आहेत. यानंतर शांती पर्व. शांती पर्वात राजधर्म पर्व, आपद्धर्म पर्व, मोक्षधर्म पर्व, शुकप्रश्नाभिगमन पर्व, ब्रह्मप्रश्नानुशासन पर्व अशी उपपर्वे आहेत. यानंतर अनुशासनिक पर्व. या पर्वात अनुशासनिक पर्व व भीष्म स्वर्गारोहण पर्व ही उपपर्वे आहेत. यानंतर सर्व पापांचा निराश करणारे अश्वमेधिक पर्व आहे. या पर्वात अश्वमेधिक पर्व व अनुगीता पर्व ही उपपर्वे आहेत. यानंतर आश्रमवास पर्व. या पर्वात आश्रमवास पर्व, पुत्रदर्शन पर्व, नारदगमन पर्व ही उपपर्वे आहेत. यानंतर मौसल पर्व. मौसल पर्वात उपपर्वे नाहीत. यानंतर अत्यंत घोर आणि दारुण असे महाप्रस्थानिक पर्व. या पर्वातही उपपर्वे नाहीत. यानंतर स्वर्गारोहण पर्व. या पर्वातही उपपर्वे नाहीत. महाभारत नामक इतिहास पूर्ण झाल्यानंतर लिखसंज्ञक हरिवंश नावाचे पुराण आहे. हरिवंशाला खिल अशी संज्ञा आहे. या हरिवंशामध्ये विष्णू पर्व, कृष्ण क्रीडा पर्व, कौसवध पर्व, भविष्य पर्व अशी उपपर्वे आहेत. येणेप्रमाणे
महर्षी व्यासांनी समग्र भारतात अंतर्भूत झालेल्या एकूण 100 उपपर्वांची गणना केली आहे. 18 मुख्य पर्वे आणि 100 उपपर्वे. महर्षी व्यासांनी पर्वांचे जे परिगण तयार केले आहे त्याला अनुसरूनच सूतपुत्र लौमहर्षण याने नैमिषारण्यात सारी उपपर्वे 18 पर्वांमध्येच ग्रथित केली आहेत. आज आपण इथे थांबूया आणि याचा पुढचा भाग आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.